मंडळी, हे आहे आपलं पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील घर. ही आहे त्याची दर्शनी बाजू आणि ही आहे त्याची मागील बाजू. इथेच आम्ही फणस कापायचो, नारळ सोलायचो. हीच जागा होती आमच्या फॅमिली ग्रुपच्या फोटोची. एवढं मोठं घर पण नाईलाजाने रिडेव्हलपमेंटला काढावं लागलं. याच्या ज्या सागवानी खिडक्या दारं आहेत त्याचा वापर आम्ही आमच्या नवीन घरात केला. आता मी तुम्हाला आमचं नवीन घर दाखवते. हे आहे दापोली मुरुड येथे. इथे आम्ही त्या सागवानी लाकडाच्या खिडक्या दारांचा वापर केला. या ज्या खिडक्या दिसताय, हे जे लाकूड काम दिसतंय, हे सगळं पानशेतच्या पुरात पाण्यामध्ये 2 दिवस भिजलेलं होतं. आम्ही हा दारं, खिडक्या, जिना, देवघर, खुर्च्या अशा बऱ्याच गोष्टी तिकडून इकडे आणल्या आणि वापरात केल्या. नवीन घरासाठी तकलादू सामान वापरून दारं खिडक्या करण्यापेक्षा पुण्यातल्या घरातलं सागवानी लाकूड वापरणं आम्हाला जास्त सोयीस्कर वाटलं. या दार खिडक्यांना आम्ही आवश्यकतेप्रमाणे पॉलिश करून घेतो. आता जाऊया आपण गच्चीमध्ये. गच्चीमध्ये आता सुपारी वाळत घातली. ह्याचा जो कठडा आहे तो बिडाच्या कासचा आहे आणि त्याची एक एक चौकट इतकी जड आहे की ती उचलायला 4-4 माणसं लागतात. पुण्याच्या घरात गॅलरीला हे सगळं रेलिंग बसवलेलं होतं. त्याचा वापर आम्ही आता गच्चीसाठी केला. आमच्या इथे सुपारी बरोबर नारळ, आंबा, फणस, अननस, रातांबे इत्यादीचं सुद्धा उत्पादन घेतलं जातं. आता आपण जाऊया स्वयंपाकघराकडे. ही खुर्ची सुद्धा पुराच्या पाण्यात 2 दिवस भिजलेली होती. याला कापड लावलं की ही बसण्यायोग्य होईल. आता मी तुम्हाला दाखवणारी जिना. हा भव्य जिना एकसंधपणे आणणं खूप जिकिरीचं होतं, पण आम्ही तो आणला आणि बसवला सुद्धा यशस्वीरित्या. आता बघितल्यावर इतका आनंद वाटतो ना. एवढा एकसंधपणे आणणं खूपच जिकिरीचं होतं आणि बसवणं तर त्याहून जिकिरीचं होतं. आता आपण स्वयंपाकघरात बघतोय ती सर्व दारं खिडक्या सुद्धा पुराच्या पाण्यात भिजलेली आणि टिकलेली, उत्तमरित्या टिकलेली अशी सागवान लाकडाचीच आहेत. आम्ही त्याचा यशस्वी उपयोग करू शकलो याचा आम्हाला खूप आनंद झाला. हे आहे रसबहार नावाचं झाड. ह्याचं पिवळ्या रंगाची फळं असतात. मोस्टली लखनौला हे मिळतात. ते सहज वाया गेलेलं फळ टाकलं होतं, ते रुजून त्याचं झाड आलं. हे दिसतं, हे देवघर सुद्धा पौराच्या पाण्यात भिजलेलं आहे आणि ही दारं खिडक्या सुद्धा. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ती भिंतीतली कपाटं.
ही भिंतीतली कपाट सुद्धा चौकटीच्या चौकटी आम्ही तिकडनं आणून इथे बसवल्या, आतमध्ये शेल्फ केले. त्याच्यामुळे आम्हाला 2 कपाट तयार मिळाली. आता आपण जातोय परत गच्चीकडे. तर मंडळी, तुम्हाला आमचं घर कसं वाटलं? जुन्याचा वापर करून नवीन घर बांधलेलं घर तुम्हाला आवडलं का? तुम्ही नक्की कमेंट मध्ये टाका. आता दिसतंय ही त्याची बाहेरील बाजू दिसते. धन्यवाद.